आता आम्ही मध्ये एक म्हणजे रिसेंट झालेली घटना सांगते, की त्यांनी आमच्याकडे एक क्लायंट आलं होतं. तर त्यांनी घर ऑलरेडी कोविडमध्ये परचेस केलेलं आणि आता त्यांची वास्तुशांत होती म्हणून ते, आणि सडनली उंबरठ्यासाठी आले होते ॲक्च्युली, की नवीन घराला उंबरठा लावायचा. बट त्यांनी आमचा बोर्ड बघितला, त्याच्यामध्ये ते आहे सगळं वास्तूचं लिहिलेलं, म्हणून मॅडमना त्यांनी सांगितली की आमचं घर एकदा चेक करायला या. सो आम्ही तिथे गेलो, चेक केलं. तर थोडंसं डिरेक्शनमध्ये आम्हाला नाही नीट वाटलं, म्हणजे नव्हतीच ती. पण म्हटलं मग काही रेमेडी टाकायच्या आधी मेजर इश्यूज होते दिशानुसार. मग आम्ही म्हटलं की एकदा तुम्ही ह्या टूलद्वारे पण एनर्जी आपण चेक करूया घराची, म्हणजे खरोखर तुम्हाला रेमेडी करायला हवी, तुम्ही इथे राहणं बरोबर आहे की नाही, उगाच खर्च कशाला करायचा तेवढा. म्हणून मग आम्ही ते चेक केलं आणि तुम्हाला खरं नाही वाटणार की खरोखर त्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जीज होत्या. आणि आम्हाला त्यांनी हे म्हणजे त्यांना असं वाटत होतं की त्यांना जे आजारपण आलेलं दोघांनाही, म्हणजे मिस्टर अँड मिसेस दोघांनाही आजारपण चालू होतं, की त्यांच्या जुन्या घरात राहतात म्हणून हे आजारपण येतं आहे, तर आपण नवीन घरी शिफ्ट होऊ. बट द थिंग वॉज डिफरंट, की त्यांनी द मोमेंट ते घर साईन केलं होतं, ती जागा किंवा तो फ्लॅट घेतला होता, तेव्हा लगेचच त्यांचं सेकंड इयरला हे सगळे प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज मेजर चालू आले. मग त्याचं कारण मिळालं आम्हाला की तिथे निगेटिव्ह एनर्जीज होत्या आणि त्या एनर्जीशी पण कनेक्ट करू शकतो आपण आणि विचारू शकतो की काय म्हणणं आहे त्यांचं. त्या तिथून जायला तयार नव्हत्या. मग आम्ही अकॉर्डिंगली त्यांना सांगितलं. आम्हाला पण कळत नव्हतं की यांना कसं कम्युनिकेट करावं, कारण एवढ्या हौशीने आले होते आमच्याकडे. मग त्यांना सांगितलं आम्ही. त्यावेळेला त्यांना खूप हेवी वाटलं की आपण एवढी तयारी केली, सगळ्या लोकांना बोलवलंय आणि अचानक तुम्ही असं आम्हाला सांगताय. बट सगळं जेव्हा हळूहळू कळत गेलं, एक एक इन्सिडेंट्स, की आपण हे घर बुक केल्यापासून एवढ्या एवढ्या गोष्टी घडत गेल्या आणि आत्ता त्यांना ते क्लिअर झालं, तर खूप त्यांना बरं वाटलं की आम्ही त्या घरात राहायला गेलो असतो तर अजून आमची हेल्थ, आर्थिक परिस्थिती सगळं डाऊन होणार होतं.